कर्मभूमीची या देवता होती, परमेश्वरान वेती. मग अन्यव्यावृत्ती या प्रकरणामध्ये स्वामी सर्वप्रथम वचन उच्चार करतात आणि त्यामधील सर्वात नीच स्थानातील एक खालच्या दर्जाच्या देवता विषयी आधी निरूपण करतात. हे नीचादी क्रमे या देवतांच्या एकेका उच्च स्तरावरील असलेल्या थोव्यांचं निरूपण स्वामींनी या प्रकरणामध्ये केलेलं आहे. म्हणून सर्वात खालच्या स्थानीच्या देवतांविषयी सर्वप्रथम निरूपण करतात. कर्मभूमीच्या देवता होती, म्हणजे कर्मभूमी नामक स्थानात राहणाऱ्या देवता म्हणजे दिव्य शक्ती सामर्थ्य संपन्न अशा परमेश्वराच्या आज्ञेने सृष्टीचं कार्य संचलन करणाऱ्या शक्ती या देवता आहेत. परमेश्वरा नव्हेती, परंतु हे जरी त्या दिव्य शक्ती सामर्थ्य संपन्न असल्या तरी त्या परमेश्वरा नव्हेती, म्हणजे परमेश्वर नाहीत, परम ऐश्वर्याने संपन्न नाहीत. तथा सर्वांच्या परम म्हणजे पलीकडील, सर्वांपेक्षा परम म्हणजे श्रेष्ठ, ईश म्हणजे सत्ताधीश आणि वर म्हणजे वरिष्ठ. सर्वांपेक्षा वरिष्ठ अशा श्रेष्ठ सत्ताधीश त्या नाही, कारण त्यांच्यावर ही कोणाची सत्ता आहे. कर्मभूमी म्हणजे काय, की त्या कर्मभूमी नामक स्थानातील देवता आहेत, परंतु त्या परमेश्वर नाहीत. म्हणून हिमा सेतू मध्ये 5 शते कर्मभूमी, हिमालयापासून तर रामेश्वर सेतू बंद पर्यंत असलेली 5 शते म्हणजे 500 योजन. एक योजन हा 12 किलोमीटर, तर असे एकूण 6000 किलोमीटर अंतराची गोलाकार जी भूमी आहे म्हणजे भारत भूमी, ती कर्मभूमी होय. आणि या कर्मभूमीच्या अधिष्ठात्री म्हणजे या ठिकाणी त्यांचं अधिष्ठान म्हणजे वास्तव्य आहे अशा त्या देवता आहेत. आणि त्या कर्माच्या अधिष्ठात्री देवता आहेत. म्हणजे हे जे लोहार, सुतार, सांभार, चर्मकार, अनेक प्रकारचे जे कर्म आहे, या कर्माविषयीचं जे कौशल्य आणि सामर्थ्य, अधिष्ठान सामर्थ्य या देवतांच्या ठायी आहे. म्हणजे मानव प्राणी मात्रांना हे कर्म करण्याविषयीची जी बुद्धी आहे आणि कर्म करण्याविषयीची जी चालना आहे, या देवतांच्या द्वारा करण्यात येत असते. आणि जेणेकरून मानव प्राणी हे नाना प्रकारचे कर्म तथा त्या कर्मांच्या द्वारा उद्योग करू शकतो. वांचून मानवामध्ये असलेला जीव हा नित्य केवळ अनादि अविद्यायुक्त आहे. केवळ म्हणजे त्याच्या ठिकाणी काहीच नाही, तो काहीच करू शकत नाही. आणि अनादि अविद्यायुक्त आहे, वरून अज्ञान संपन्न आहे, म्हणून त्याला काही एक कर्म करता येऊ शकत नाही. मग त्याच्या पूर्वसंचित जन्मांतरातील पात्राच्या ठिकाणी घडलेल्या अन्नदानाच्या अनुसार आणि कर्माच्या संस्काराच्या प्रभावाच्या अनुसार या देवतांच्या प्रभावाने त्याला तसं बुद्धी उत्पादकत्व आणि बुद्धीचे संस्कार प्रदान करण्यात येऊन ते कर्म करण्याचं कौशल्य त्याला प्राप्त होत असतं. मग अशा या कर्म करण्याचं कौशल्य ज्या देवतांच्या ठिकाणी आहे त्यांना कर्मभूमीच्या देवता असं म्हणतात. आणि ही कर्मभूमी म्हणजे यत् क्रियते तत्कर्म, जे केलं जातं ते कर्म असं म्हटलं जातं. मग या भारत भूमीमध्ये मनुष्य प्राणी मात्राने, मनुष्यात असलेल्या जीवाने जे
पाप तथा पुण्य असे दोन प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत. ते केले असता त्या कर्माची निष्पत्ती होत असते. म्हणजे त्या कर्माचे लेप जीवाच्या स्वरूपावरती उमटत असतात आणि त्यानुसार मग या देवता त्या जीवांना त्यांनी केलेल्या पाप पुण्य कर्माच्या अनुसार पुढील जन्मांतरामध्ये चतुर्विध कर्म फळात परिभ्रमंतीला पाठवून म्हणजे स्वर्ग नरक कर्मभूमी तथा मोक्ष तिथे सुखदुःखाचं भोगदातृत्व करीत असतात. म्हणून ही कर्मभूमी आहे. भूमी म्हणजे जागा स्थान. जसं भूमीवरती बीज पेरलं असता त्या बीजाचा भला मोठा वृक्ष होतो आणि त्याला शेवटी फळं लागतात. तसं या हिमालयापासून तर रामेश्वर सेतुबंद पर्यंत असलेल्या 500 योजन गोलाकार भूभागाच्या स्थानी मनुष्य जन्मामध्ये आलेल्या जीवांनी पाप पुण्य कर्म केलं असता त्या पाप पुण्याचं चिन्हरूपी बीज त्याच्या जीव स्वरूपावरती पेरलं जातं आणि मग ज्या अनुक्रमाने ते चिन्हरूपी बीज पेरले गेले त्या अनुक्रमाने त्यांना पुढे चालून फळ भोग दातृत्व करण्याचा काळ जेव्हा येतो तेव्हा या देवता शक्तींच्या द्वारा त्या पाप तथा पुण्य कर्माच्या अनुसार पाप तथा पुण्य कर्माच्या लेपरूप बीजानुसार त्याला फळ भोगवण्यात येत असतं. मग अशी ही भूमी आहे कर्म करण्याची भूमी की जसं जमिनीवर बीज पेरलं म्हणजे मग त्याचा वृक्ष होऊन त्याला फळ लागतं. तसं मानवाने सुद्धा पाप पुण्य कर्म केलं असता त्याचं चिन्ह रूप बीज त्याला लागून त्याचं फळ पुढे चालून त्याला भोगावं लागत असतं. अशा प्रकारच्या कर्माची निष्पत्ती होणारी ही एकमेव भूमी आहे. म्हणून हिला कर्मभूमी ही यथार्थ संज्ञा आहे. आणि या कर्मभूमीच्या देवता होती हे दिव धातू हा प्रकाशावाचक आहे की या प्रकाशमय स्वरूप असलेले आहेत. यांचे वर्तुळाकार असे भरीव त्रिगुणात्मक चेतन स्वरूप आहेत आणि ते प्रकाशमय आहे म्हणून त्यांना देवता म्हणतात. शिवाय या देवतांच्या ठिकाणी ज्ञान सुख सामर्थ्य प्रकाश आणि ऐश्वर्य हे पंचप्रकारात्मक सामर्थ्य आहेत आणि त्यामुळे त्या दिव्य स्वरूप आहेत. या सामर्थ्याच्या द्वारा त्या या पृथ्वी तलावर असलेल्या मनुष्य पशु पक्षादी प्राण्यांवरती सत्ता गाजवतात आपलं ऐश्वर्य गाजवतात म्हणून त्या देवता म्हटल्या जातात. तथा या कर्मभूमीच्या देवता होती म्हणजे आहेत म्हणजे एक नाहीये अनेक आहेत. तर त्या एकूण 13 कोटी देवता आहेत. मग या 13 कोटी देवतांचे 13 कोटी वर्तुळाकार असे भरीव चेतन त्रिगुणात्मक आणि पंचप्रकाराच्या सामर्थ्याने संयुक्तिक असे 13 कोटी स्वरूप आहेत. जेव्हा सृष्टीची रचना होते तेव्हा परमेश्वराच्या प्रवृत्तीस्तव या देवतांच्या स्वरूपातून त्या होण्याच्या भावाने विभक्त होऊन त्यांचे अंश म्हणजे 13 कोटी देवतांच्या स्वरूपातून 13 कोटी देवतांचे 13 कोटी अंश बाहेर पडून माया शक्तीच्या द्वारा निर्माण करण्यात आलेल्या त्या देवतांच्या ज्या चतुर्भुज दिव्य वस्त्र अलंकार परिधान केलेल्या ज्या मूर्ती असतात मानवीय देहाप्रमाणे त्या मूर्तीमध्ये ते अंश स्थिरावतात म्हणजे व्याप घेतात. त्यांना व्यक्त ब्रह्मांडस्था असे म्हणतात. आणि या ज्या मूळ कर्मभूमीच्या देवता होती म्हणून सांगितल्या या एकूण 13 कोटी वर्तुळाकार ज्या चेतन स्वरूप त्रिगुणात्मक पंचप्रकाराने युक्त असलेल्या देवता आहे यांना अव्यक्त ब्रह्मांडस्था म्हणतात. अव्यक्त म्हणजे व्यक्त नसलेल्या ब्रह्मांडस्था जे ब्रह्मांडामध्ये स्था म्हणजे स्थिरावलेल्या आहेत म्हणून ब्रह्मांडस्था
यांना हालचाल नाही. स्था म्हणजे स्थिर आहे आणि त्या देवता नित्यबद्ध आहे, जिथे आहे तिथेच आहे. म्हणून ब्रह्मांड स्थिरावलेले आहे ते एकाच ठिकाणी. तथा यांच्यातून ज्या व्यक्त विभक्त आलेल्या सृष्टी रचनेच्या काळी परमेश्वराच्या आज्ञेनं सृष्टीचं कार्य संचलन करावयासाठी त्या दिव्य चतुर्भुज मूर्ती वस्त्र अलंकार परिधान करून त्यामध्ये होण्याच्या भावातून व्यक्त विभक्त झालेल्या त्यांना व्यक्त ब्रह्मांडस्था म्हणतात. कारण त्या जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाचं कार्य संचलन करावयासाठी व्यक्त होऊन आपापल्या स्थानावर स्थिरावलेले आहेत. तिथे तिथे त्या वास्तव्याला राहिलेले आहेत. मग अशा या ज्या कर्मभूमीच्या एकूण 13 कोटी व्यक्त ब्रह्मांडस्थ आहेत त्या या पृथ्वी तलावर असलेल्या भारत भूमीमध्ये हिमालयापासून रामेश्वर सेतुबंध पर्यंतच्या गोलाकार भूभागामध्ये जळी विहिरी राऊळ गणी वास्तव्याला असतात. म्हणजे जलाशयाच्या मोठ्या साठ्यामध्ये तथा विहिरीमध्ये राऊळगण म्हणजे जुने जे पळके राजवाडे आहेत त्या राजवाड्यांमध्ये तथा ज्या जुन्या पहाडी भागांमध्ये गुंफा असतात त्या गुंफांमध्ये या देवता म्हणजे कर्मभूमीच्या एकूण 13 कोटी देवता समुदायाने स्त्री पुरुष जोड्याने दिव्य वस्त्र अलंकार परिधान करून हास्य विनोदादी क्रीडा करीत तिथे वास्तव्याला असतात. आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या सामर्थ्याच्या द्वारा दिव्य रत्न खचित अशी मंदिरं उभारलेली असतात. त्या मंदिरामध्ये त्या स्त्री पुरुष जोड्याने वास्तव्याला असतात. की आपण जरी अशा स्थानावर गेलो एखाद्या गुफेमध्ये की जिथे त्या देवता राहत असतील तर ते त्यांची दिव्य रत्न खचित मंदिर आणि त्या देवता आपल्याला कदापि दिसू शकत नाही. आणि स्वामींचं वास्तव्य जालन्याला असताना खांडे महानवमीचा दिवस होता, नवरात्री नंतर शेवटचा दिवस. त्यावेळेला त्या नगरातील देवता स्वामींची आज्ञा घेऊन नगरामध्ये त्यांना जे भोग प्रदान करण्यात येणार होते ते स्वीकार करण्यासाठी जात होत्या. तेव्हा स्वामींचं वास्तव्य जालन्याला गावाच्या बाहेरी असलेली जी नागा विहीर आहे त्या विहिरीच्या कठड्यावरती होतं. कारण स्वामींनी आदल्या दिवशीच बाईसांना सांगितलं होतं, बाई आयती करा, तयारी करा म्हणे. कारण त्या नागा विहिरीच्या असलेल्या ज्या अधिष्ठात्री देवता तिथे वास्तव्याला करणाऱ्या स्वामींची विनवणी करण्यासाठी त्या नरसिंहाच्या मंदिरामध्ये आलेल्या होत्या. की जी म्हणे उद्या आमचे भक्त आम्हाला भोग समर्पित करतील. म्हणजे त्या देवी देवतांच्या निमित्ताने नवरात्रीला खांडे म्हणजे तलवारीच्या द्वारा रेडे बकरे आदी काटले जाऊन त्यांचे बळी देत होते. म्हणून हिंसा वर्ते ती स्थानी महात्म्य असू नये. जिथे हिंसा होत असते तिथे महात्म्याने वास्तव्य करू नये. म्हणून तयारी करा. आणि त्या देवता आम्हाला विनवणी करण्यासाठी आलेल्या होत्या. म्हणून त्यांच्या विनवणीला मान देऊन स्वामी तिथून गावाच्या बाहेरी त्या नागा विहीरवरती प्रयाण करतात. त्यावेळेला स्वामी त्या नागा विहिरीच्या काठावर आसनस्थ बसलेले असताना त्या नागा विहिरीमध्ये राहणाऱ्या ज्या देवता होत्या त्या बाहेर आल्यात आणि आपल्या केसांनी स्वामींचे श्रीचरण त्यांनी झाडलेत. स्वामींची आरती ओवाळली. तेव्हा तिथे खळबळ आवाज येऊ लागला. बाईसा ते ऐकतात आणि स्वामींना विचारतात, बाबा म्हणे हा गजंबू काईसा, हा आवाज काय येतोय खळबळ असा इथे. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई ती या स्थानीची या देवता या नागा विहिरीमध्ये राहणाऱ्या देवता येतीची या ओळगेसी आली असे. आमची सेवा करण्यासाठी आणि आमची आज्ञा घेऊन नगरामध्ये गमन करण्यासाठी आलेल्या आहेत. बाईसा म्हणतात, बाबा तिया काही आपणे ते देखो नाही देती, आम्हाला काही त्या दिसत नाहीये म्हणे. स्वामी म्हणतात, बाई तयाच्या ठाई काही येतुलेही सामर्थ्य नाही जे आपणे ते देखो ने देती.
त्या देवता शक्ती आहे म्हणे, त्यांच्या ठिकाणी काही एवढंही सामर्थ्य नाही काय की जे आपल्याला पाहू देऊ शकणार नाही. एवढं सांगायचं तात्पर्य स्वामींचं की त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य भरपूर आहे, मानवी प्राण्यापेक्षा त्या अत्यधिक सामर्थ्य संपन्न आहेत की ज्या आपल्या सामर्थ्याच्या द्वारा अदृश्य रूपाने रहिवास करू शकतात. की त्याच देवताचं सामर्थ्य या जीवाला प्राप्त झालं तर त्या सामर्थ्याच्या द्वारा हा जीव सुद्धा अदृश्य होऊ शकतो. मग अशा प्रकारे सांगण्याचं तात्पर्य की या देवता आज सुद्धा या पृथ्वी तलावरती भारत भूमीमध्ये नाना प्रकारच्या वेगवेगळ्या स्थानांवरती स्त्री पुरुष जोड्याने वास्तव्याला आहेत. आणि अशा त्या देवता होती. मग अशा या कर्मभूमी नामक स्थानातील एकूण 13 कोटी देवता आहेत. त्या दिव्य शक्ती सामर्थ्याने संयुक्तिक आहेत, परंतु परमेश्वरानवेती त्या परमेश्वर्याने संपन्न नाहीत. म्हणजे परमेश्वर ज्याप्रमाणे सच्चिदानंद स्वरूप सर्व शक्तियुक्त आहे आणि तो युगायुगामध्ये पृथ्वी तलावर अवतार धारण करून मोक्ष धर्माची संस्थापना करण्याकरिता अधिकारी जीव प्राणी मात्रांना ज्ञान तथा प्रेम प्रदान करून त्यांचा कर्माचा नाश करून तथा मळाचं क्षालन करून त्याच्या ठिकाणी असलेल्या अनादी विद्येचा आपल्या कृपा शक्तीच्या द्वारा छेद करतात आणि त्या अनादी विद्येने विरहित झालेल्या शुद्धतम अशा कैवल्य स्वरूप जीवाला आपल्या आनंदमय स्वरूपामध्ये पावन करतात की जिथे तो जीव पोचल्यानंतर परत पुन्हा फिरून मृत्यूरूप संसारामध्ये कदापि जन्माला येत नाही असा शाश्वत मोक्ष प्रदान करतात. तशा प्रकारचा शाश्वत आनंदमय मोक्ष या देवता जीवांना देऊ शकत नाही. मग आता या अशा कर्मभूमीच्या देवता आहेत, परंतु त्या परमेश्वर नाहीत. परंतु आता या देवतांपेक्षाही वरिष्ठ देवता आहेत. मग त्या तरी परमेश्वर असतील, कारण या कर्मभूमीच्या देवतांपेक्षा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या ज्या देवता आहे त्यांचं सामर्थ्य 10 पटीने अत्यधिक आहे. म्हणून मग त्या तरी परमेश्वर असतील. परम ईश्वर म्हणजे पलीकडचा ईश्वर, कारण अलीकडे कर्मभूमीच्या देवता आहे आणि पलीकडे त्याच आहे. मग पलीकडच्या म्हणजे अष्टदेवयोनीच्या देवता आहेत. म्हणून त्याविषयी सांगतात की त्या सुद्धा परमेश्वर नाहीत, कारण त्यांच्याही पलीकडे आणखी त्यांच्यावरही सत्ता गाजवणाऱ्या त्यांच्यापेक्षा 10 पटीनं सामर्थ्यवान आणि व्यापक अशा देवता आहेत. आणि म्हणून पुढील वचनामध्ये श्री चक्रधर स्वामी निरूपण करतात. अष्टो देव योनी देवता होती, पर परमेश्वरा नव्हेती. की त्या कर्मभूमीच्या देवतांपेक्षाही 10 पटीने व्यापक तथा सामर्थ्य संपन्न असलेल्या अष्टो म्हणजे 8 प्रकारच्या देव योनी म्हणजे देवतांच्या योनी म्हणजे मूर्ती म्हणून नामनेने प्रख्यात असलेल्या देवता होती. म्हणजे त्या पंचप्रकारात्मक दिव्य सामर्थ्याने संपन्न आहेत. परमेश्वराच्या आज्ञेने त्या सृष्टीचं कार्यसंचलन करणाऱ्या आहेत. परंतु त्या सुद्धा जशा कर्मभूमीच्या देवता परमेश्वर नाहीत तशाच त्याही परमेश्वर नाहीत, म्हणजे परम ऐश्वर्याने संपन्न नाहीत किंवा सर्वांपेक्षा पलीकडील श्रेष्ठ अशा ईश्वर नाही, कारण त्यांच्याही पेक्षा आणखी पलीकडे इतर देवता त्यांना व्यापून
उरलेल्या आहेत आणि त्यांच्यावर सत्ता गाजवीत आहेत. मग अष्टो म्हणजे ती 8 प्रकार. अष्टो म्हणजे अष्ट म्हणजे 8 आणि अष्टौ म्हणजे 8 प्रकारच्या देवयोनी म्हणजे देवतांच्या योनी म्हणजे मूर्ती. जशा मानवाच्या मूर्ती आहे म्हणजे मानव योनी आहे, जशी पशु योनी आहे, पक्षी योनी आहे. मनुष्य पशु पक्ष्यांच्या वेगवेगळ्या आकृत्या आहेत, त्यांच्या मूर्त्या आहे. तशा या देवतांच्या प्रामुख्याने 8 प्रकारच्या मूर्त्या आहेत. जसं गाय म्हैस, घोडा गाढव, वाघ मांजर यांच्यामध्ये थोडाफार भेदबदल फरक आहे. त्यानुसार या देवतांच्या मूर्त्यांमध्ये असा थोडाफार भेदबदल असून त्या यक्ष किन्नरादी देवतांच्या मूर्ती आहेत. त्यामध्ये एकूण 13 कोटी देवताचा समुदाय असून 8 प्रमुख देवता आहेत. त्या म्हणजे वीर, भौतिक, चिडा, चिटूक, यक्ष, यक्षिणी, शांकिनी, डांकिनी. आणि या देवता आपल्या स्वरूपाच्या अवधीमध्ये त्यांना आवडेल त्या ठिकाणी वास्तव्याला राहतात. जशा कर्मभूमीच्या 13 कोटी देवता पृथ्वी तलावरती जळी, विहिरी, राऊळगणी त्यात वास्तव्याला आहेत. आणि त्यामध्ये 4 प्रमुख देवता आहेत, फुली, मैराडी, हा, हू. शिवाय त्यांच्या परिवारामध्ये म्हणजे कर्मभूमीच्या देवतांच्या परिवारामध्ये हेसकाई, मेसकाई, ठेसकाई, जाखाई, जोखाई, कोलाराई, मरीमाय, भादोई, खंडोबा, मसोबा अशा या एकूण 13 कोटी देवता आहेत. तर या पृथ्वी तलावर निश्चित त्यांना स्थान आहे. तसं या अष्टदेविनीच्या देवतांना निश्चित स्थान नाही. कारण वचनामध्ये मागच्या सांगितलं की कर्मभूमीच्या देवता होती आणि कर्मभूमीचं स्थान सांगितलं हिमालयापासून रामेश्वर सेतुबंध पर्यंत 500 योजन गोलाकार भूमी. मात्र इथे तसा कुठल्याही स्थानाचा उल्लेख आलेला नाही. अष्टदेवयनी फक्त त्या देवतांच्या मूर्त्यांविषयीचा आणि त्या 8 प्रकारच्या आहेत अशा प्रकारचा उल्लेख या वचनामध्ये आलेला आहे. म्हणून त्यांना एक निश्चित स्थान नाही. मग अशा त्या ज्ञान, सुख, सामर्थ्य, प्रकाश, ऐश्वर्य 5 प्रकारच्या सामर्थ्याने संयुक्तिक असलेल्या परमेश्वराच्या त्रिगुणात्मक शक्ती होती म्हणजे आहेत. आणि आपल्या स्वरूपावधीमध्ये त्या आवडेल त्या ठिकाणी त्या कर्मभूमीच्या देवतांप्रमाणे दिव्यरत्न खचित मंदिर उभारून तिथे वास्तव्याला असतात. परमेश्वरा नव्हेती. परंतु मात्र त्या देवता जरी असल्या म्हणजे दिव्य सामर्थ्य संपन्न आणि कर्मभूमीच्या देवतांपेक्षा 10 पटीने अत्यधिक सामर्थ्य संपन्न असल्या आणि आपल्या सामर्थ्याच्या द्वारा त्या पृथ्वी तलावर असलेल्या मानव प्राणी मात्रांवरती त्यांच्या पूर्वसंचित केलेल्या पाप पुण्य कर्मानुसार सुख दुःख प्रदान करून सत्ता गाजवणाऱ्या असल्या तरी त्या परमेश्वरा नव्हेती. परम ऐश्वर्याने संपन्न असलेल्या नाहीत. त्यानंतर कर्मभूमीच्या देवतांच्या पलीकडे अशा या अष्टदेविनीच्या 10 पटीने व्यापक असलेल्या आणि सामर्थ्य संपन्न असलेल्या देवता सांगितल्या त्या परमेश्वर नाही असं म्हटलं. मग आता त्यांच्याही पलीकडे ज्या अंतराळामध्ये राहणाऱ्या अवकाशामध्ये अवस्थित असलेल्या ज्या गंधर्व देवता आहेत त्या तरी परमेश्वर असतील. म्हणून सांगतात अंतराळीची या गंधर्व देवता होती परमेश्वरा नव्हेती. की त्या अंतराळ स्थानामध्ये सुद्धा वास्तव्याला असलेल्या ज्या गंधर्व नामक देवतांचा थोवा असलेल्या देवता आहेत त्यामध्ये सुद्धा एकूण 13 कोटी देवतांचा समुदाय असून
6 प्रमुख देवता आहेत. गणपती, सरस्वती, माधव, चित्र, विचित्र, चित्रांगद. आणि त्या आपल्या विज्ञान सामर्थ्याच्या द्वारा अंतराळ म्हणजे अवकाशामध्ये दिव्य बदकाकृती विमान रचून, जसं रावणाजवळ पुष्पक विमान होतं तसं विमान ते निर्माण करून त्यामध्ये या देवता समुदायाने रहिवास करतात आणि तिथे नृत्य, नाट्य, गायन आदी कलांचा आविष्कार करीत असतात. म्हणून त्यांना गंधर्व देवता असं म्हणतात. मग या अशा 64 कला आणि 14 विद्यांच्या अधिष्ठात्री असलेल्या देवता, दिव्य सामर्थ्य संपन्न, ज्ञान, सुख, सामर्थ्य तथा प्रकाशेश्वर्य या पंचप्रकाराच्या सामर्थ्याने संयुक्तिक ही अष्टदेवनीच्या देवतांपेक्षाही 10 पटीने अधिक व्यापक आणि सामर्थ्य संपन्न असलेल्या त्या परमेश्वराच्या त्रिगुणात्मक सृष्टी कार्य संचलन करणाऱ्या देवता शक्ती आहेत. परमेश्वरानं वेती, परंतु त्या सुद्धा परमेश्वर्याने संपन्न नाहीत. परम म्हणजे पलीकडील, ईश म्हणजे सत्ताधीश्वर म्हणजे वरिष्ठ, पलीकडील म्हणजे सर्वांच्या पलीकडील, की ज्याच्या पलीकडे मग आणखी कोणीही नाही अशा त्या नाहीत. आणि सर्वांच्या पलीकडील वरिष्ठ सत्ताधीश सुद्धा त्या नाहीत, कारण त्यांच्यावरही आणखी पलीकडे असलेल्या देवतांची सत्ता आहे. म्हणून मग अशा या अंतराळ स्थानीच्या देवता ज्या आहेत त्या सुद्धा परमेश्वर नाहीत, तर त्यापेक्षा मग 10 पटीने व्यापक आणि सामर्थ्य संपन्न असलेल्या ज्या देवता आहेत त्या तरी परमेश्वर असतील. म्हणून सांगतात की स्वर्गीची या इंद्रचंद्रादिक देवता होती, परमेश्वरा नव्हेती. की त्या अंतराळाच्या पलीकडे स्वर्गीची या म्हणजे स्वर्ग या नामक स्थानीची या इंद्र, चंद्र आणि आदी या पदामध्ये सूर्य ही देवता कवडते आणि त्याचबरोबर त्यांचा परिवार सुद्धा मोडतो. इंद्राचा 11 कोटी परिवार, चंद्राचा 11 कोटी परिवार आणि सूर्याचा 11 कोटी परिवार, एकूण मिळून 33 कोटी देवता या स्वर्ग नामक स्थानामध्ये वास्तव्याला असतात. आणि हे स्वर्ग नामक स्थान जे आहे ते अंतराळाच्या म्हणजे अवकाशाच्या पलीकडे असलेल्या मेरू पर्वताच्या पठारावरती 4ही बाजूंनी त्या मेरू पर्वताच्या विविध शृंखला म्हणजे टेकड्या आहेत आणि त्या टेकड्यांवरती एकूण 21 पुरामध्ये हा स्वर्ग विभक्त झालेला आहे. की तिथे इंद्रपुरी, चंद्रपुरी, वरुणपुरी, यमपुरी अशा प्रकारचे पूर, जसं पृथ्वीवर नागपूर, कानपूर, उदयपूर, जयपूर असे शहर त्या ठिकाणी त्या देवतांचे आहेत. या अशा 33 कोटी देवता विविध टेकड्यांवरती त्यांचे शहर असून तिथे वास्तव्याला आहेत. आणि त्यामध्ये प्रमुख त्या स्वर्गीचा जो राजा आहे, स्वर्गातील सभेमध्ये विद्यमान असलेला, तो इंद्र नामक देवता आहे. मग अशा या स्वर्ग नामक स्थानातील एकूण 33 कोटी देवता अंतराळातील देवतांपेक्षाही 10 पटीने सामर्थ्य संपन्न, खालच्या देवतांप्रमाणे पंचप्रकारात्मक सामर्थ्य, संयुक्तिक तथा त्रिगुणात्मक स्वरूप असून त्या परमेश्वरी आज्ञेनं सृष्टी रचनेचं कार्य संचलन करणाऱ्या दिव्य शक्ती आहेत. परमेश्वरा नव्हेती, परंतु त्या परमेश्वर्याने संपन्न नाहीत किंवा सर्वांच्या पलीकडील वरिष्ठ अशा सत्ताधीश नाहीत. मग जर अशा या स्वर्गातील इंद्रचंद्रादिक देवता सुद्धा परमेश्वर नाहीत, तर त्याही पलीकडे असलेल्या त्यांच्यापेक्षा 10 पटीनं व्यापक आणि सामर्थ्य संपन्न ज्या देवता आहेत त्या तरी परमेश्वर असतील. म्हणून सांगतात की कैलास वैकुंठीची हरिहर ब्रह्मादिक देवता होती, परमेश्वरा नव्हेती. की स्वर्गाच्या पलीकडे मग तो जो मेरू पर्वताच्या पठारावर स्वर्ग आहे, तोच मेरू पर्वत पलीकडे
पुरलेला असून त्याच्या 3 टेकड्या आहेत. तर त्या तिन्ही टेकड्यांवरती सत्य, कैलास, वैकुंठ हे 3 स्थानं आहेत. त्या कैलास वैकुंठीचिया इथे सत्यलोकाचा उल्लेख आलेलाच नाही, जरी तरी हरिहर ब्रह्मादिक यामध्ये ब्रह्मा ही देवता आहे आणि ब्रह्मा देवताचं जे स्थान आहे ते पुराणांतर्गत सत्यलोक सांगितलेलं आहे. म्हणून सत्य, कैलास तथा वैकुंठ हे मेरू पर्वताच्या तिन्ही टेकड्यांवरती 3 स्थानं आहे स्वर्गाच्या पलीकडे आणि तिथे वास्तव्याला असलेल्या हरी, हर, ब्रह्मा आदिक देवता आहेत. मग हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे महादेव आणि सत्यलोकीची ब्रह्म या देवता. आदी या पदामध्ये त्यांच्या पत्न्या दारवंटेकारापर्यंत असलेले सर्व त्यांचा परिवार असलेल्या सर्व देवता येतात. मग कैलास लोकामध्ये महादेव, त्याची पत्नी पार्वती, तिच्यासह एकूण 3 कोटी देवता त्या मेरू पर्वताच्या एका टेकडीवर वास्तव्याला राहतात. त्यानंतर वैकुंठ स्थानामध्ये विष्णू, त्याची पत्नी कमला, तिच्यासह एकूण 3 कोटी देवता तिथे वास्तव्याला राहतात. तथा सत्यलोक हे त्या तिन्ही टेकड्यांपैकी एका टेकडीवर सत्यलोक असून त्या सत्यलोकात ब्रह्मा ही देवता आपली पत्नी म्हणजे त्याची पत्नी सावित्री, तिच्यासह एकूण 3 कोटी देवता तिथे वास्तव्याला असतात. तर अशा एकूण 3 कोटी मिळून तिन्ही स्थानातील 9 कोटी ज्या देवता आहेत त्या सुद्धा जरी स्वर्गातील इंद्रचंद्रादिकांपेक्षा अधिक 10 पटीनं सामर्थ्य संपन्न असल्या तरी त्या परमेश्वर नाही. त्या परमेश्वराच्या आज्ञेनं सृष्टीचं कार्य संचलन करणाऱ्या त्रिगुणात्मक तथा पंचप्रकारात्मक सामर्थ्य संपन्न असलेल्या दिव्य शक्ती आहेत. परमेश्वरा नव्हेती, परंतु त्या परमेश्वर्याने संपन्न नाहीत तथा सर्वांच्याच पलीकडील वरिष्ठ अशा सत्ताधीश नाहीत. त्यानंतर मग या कैलास वैकुंठातील जर ब्रह्मा, विष्णू, महादेवादिक देवता परमेश्वर नाहीत तर त्या पलीकडे असलेल्या त्यांच्यापेक्षाही 10 पटीनं व्यापक आणि सामर्थ्य संपन्न अशा ज्या देवता आहेत त्या तरी परमेश्वर असतील. म्हणून सांगतात शिराब्दीचा शेषशाही देवता होय, परमेश्वरू नव्हे, की त्या सुद्धा परमेश्वर नाहीत. मग त्या कोणत्या आणि कोणत्या स्थानीच्या? तर शिराब्दीच्या. मग शिर म्हणजे काय? तर क्षीर म्हणजे दूध किंवा अमृत आणि अब्दी म्हणजे समुद्र. तर दुधासारखा समुद्र असलेलं असं जे स्थान आहे त्याला शिराब्दी स्थान म्हणतात. आणि हे शिराब्दी स्थान जे आहे ते मेरू पर्वताच्या ज्या 3 टेकड्या सत्य, कैलास, वैकुंठ त्याच्याही पलीकडे 10 पटीने व्यापक अंतरावर लोकालोक पर्वत आहे, विस्तीर्ण असा व्यापक. त्या लोकालोक पर्वतावर तो क्षीरसागर आहे, जे दुधासारखा पांढरा वर्ण आणि दुधासारखी गोळी असलेल्या पाण्याचा तो समुद्र आहे. म्हणून त्याला क्षीरसागर तथा संस्कृतमध्ये शिराब्दी असं म्हणतात. आणि त्या शिराब्दी स्थानीचा शेषशाही देवता होय. शेषशाही म्हणजे काय? शेषावरती ज्याची छाया आहे किंवा शेषशाही जे शेषावरती ज्याने शयन केलेला आहे असा जो तो नारायण नामक देवता. शेष म्हणजे शेषनाग. तर त्या शिराब्दीच्या पाण्यामध्ये शेषनागाच्या वेटोळ्यांवरती त्याचं जे मंचक आहे त्यावरती नारायण देवता तिथे पहुडलेली असते, म्हणजे निद्रिस्त झालेली असते. आणि त्या नारायण देवतेवरती या शेषनागाच्या सहस्र फण्यांची छाया म्हणजे सावली असते. म्हणून त्या नारायणाला शेषछाई म्हणतात.
तथा तो नारायण देवता त्या शेषनागाच्या वेटोळ्यांच्या मंचकावर निद्रिस्त झालेला असतो, म्हणून त्याला शेषशायी म्हणजे शेषावर त्याने शयन केलेला आहे असं म्हणतात. तथा त्याला नारायण म्हणण्याचं कारण नार अधिक अयन बरोबर नारायण. नार म्हणजे पाणी आणि अयन म्हणजे अनुष्ठान. पाण्यामध्ये ज्या देवतेचं अनुष्ठान आहे त्याला म्हणतात नारायण. जसं नारळ, नार अधिक अळ, अळ गोल असतं, तसं नारळ फळ गोल असतं आणि त्यामध्ये नार म्हणजे पाणी असतं. नार म्हणजे पाण्याचं अळ असलेलं फळ म्हणून त्याला नारळ. तर नार म्हणजे पाणी, अयन म्हणजे अनुष्ठान. जसं उत्तरायण दक्षिणायन, सूर्य 6 महिने उत्तरेकडे कलतो आणि दक्षिणेकडे कलतो, म्हणजे तिकडे 6 महिन्याचं त्याचं अयन म्हणजे अनुष्ठान, तिथे त्याचं बस्तान झालं तिकडच्या दिशेने. तसं या नार म्हणजे पाण्यामध्ये असलेल्या देवतेचं अयन म्हणजे अनुष्ठान आहे, म्हणून त्याला नारायण ही यथार्थ नामना आहे. मग असं या श्राद्धी स्थानातील शेषशाही तथा शेषशाही अशा 2 नामना आहे आणि त्याची स्वतःची नारायण ही नामना आहे. म्हणजे शेषशाही आणि शेषशाही या संयुक्तिक नामना आहे, संयोगिक नामना आहे. त्या नागामुळे त्याला ती नामना प्राप्त झालेली आहे, मात्र स्वतःची त्याची नारायण ही नामना आहे. आणि नार म्हणजे ते सगळं दुधासारखं पाणी आहे, तिथे समुद्र आहे तो, आणि त्यामध्ये त्याचं अनुष्ठान आहे. आणि त्याची पत्नी लक्ष्मी तिथे त्यांची सदोदित सेवा करीत असते. त्यांच्यासह एकूण 1.25 लाख परिवार असलेल्या या क्षीराब्दी स्थानातील देवता आहेत. म्हणजे परमेश्वरीय आज्ञेने सृष्टी कार्य संचलन करणाऱ्या त्या त्रिगुणात्मक स्वरूप तथा पंचप्रकारात्मक सामर्थ्य संपन्न अशा दिव्य शक्ती आहेत. परमेश्वरू नव्हे, परंतु त्याही परमेश्वर नाहीत. मग इथे परमेश्वरू नव्हे, परमेश्वर नाही हा एक शेष या नारायण, तो परमेश्वर नाही, तथा त्याच्या स्थानातील ज्या इतर खालील देवता आहेत त्या सुद्धा परमेश्वर नाही, म्हणजे परम ऐश्वर्याने संपन्न नाहीत, तथा पलीकडील सर्वश्रेष्ठ अशा सत्ताधीश नाही. कारण त्यांच्याही पलीकडे अडून त्यांनाही व्यापून त्यांच्यावर सत्ता गाजवणाऱ्या त्यांच्यापेक्षा सामर्थ्यवान देवता आहेत. मग त्या तरी परमेश्वर असतील म्हणून सांगतात अष्टभैरव देवता होती परमेश्वरा नव्हेती, की त्या सुद्धा परमेश्वर नाही. म्हणजे क्षीराब्दीच्या शेषशाही नारायणाच्या पलीकडील त्यांच्यापेक्षा 10 पटीनं व्यापक आणि सामर्थ्य संपन्न अशा अष्टभैरव नामक ज्या देवता आहेत, की ज्या सृष्टीची रचना तथा संहार करू शकतात, एवढं त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. कारण खालील कर्मभूमीपेक्षा अष्टदेवनीच्या देवता 10 पटीनं सामर्थ्यवान, त्यापेक्षा अंतराळीच्या 10 पटीनं सामर्थ्यवान, स्वर्गीच्या 10 पटीनं सामर्थ्यवान, त्यापेक्षा सत्यकला सैगुंडीच्या 10 पटीनं सामर्थ्यवान, आणि त्याहीपेक्षा क्षीराब्दीचा नारायण 10 पटीनं सामर्थ्य संपन्न, आणि त्याही पेक्षा मग अधिक 10 पटीनं सामर्थ्यवान या अष्टभैरव देवता आहेत, की त्या सृष्टीची रचना तथा संहार करू शकतात, एवढं त्यांच्या ठिकाणी अत्यधिक पटीनं सामर्थ्य आहे. मग अशा या अष्टभैरव देवता सुद्धा परमेश्वर नाही. अष्ट म्हणजे 8, भैरव म्हणजे भय म्हणजे भयंकर, आणि रव म्हणजे किलरव, पक्षी किलरव करतात म्हणजे आवाज करतात, नाद करतात, तशा रव म्हणजे किलरव नाद आवाज करणाऱ्या या देवता आहेत. भयंकर नाद करतात म्हणून भैरव. म्हणजे विजा कळकळतात, ढग गळगळतात, हे आवाज जे आहे या देवतांच्या सामर्थ्याचे आहेत. या देवतांच्या द्वारा ते कार्य केले जातात ना, ते आवाज प्रकटतात. तथा भूकंप होतात, हे सामर्थ्य या अष्टभैरव देवतांचं आहे, की पृथ्वीचा स्फोट करून शकेल एवढं सामर्थ्य आहे त्यांचं.
या कर्मभूमीच्या अष्टदेवीच्या खालच्या देवता पृथ्वीचा स्फोट करू शकत नाही. यांच्या ठिकाणी तेवढं सामर्थ्य नाही. फार तर त्या पोट दुखवू शकतील माणसाचं, पोटाचा स्फोट करू शकतील थोडासा. मग अशा या 8 भैरव म्हणजे कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव, एकूण 8 देवता आहेत. यांचा मात्र परिवार नाही. कारण शिराब्दीच्या स्थानापर्यंत असलेला जो नारायण आहे त्याची पत्नी लक्ष्मी, तिथपर्यंत स्त्री पुरुष देवतांच्या जोड्या आहेत, खाली कर्मभूमीच्या शेवटी यक्षिणीपर्यंत. आणि मात्र शिराब्दीच्या नारायणाच्या पलीकडे स्त्री नामक देवता नाही, पुरुष देवता आहेत. आणि अष्टभैरवांच्या ठाई दिग, देश, काळ, लोक नाही. दिग म्हणजे दिशा. म्हणजे तिथे जसं शिराब्दीच्या स्थानावरती क्षीरसागर आहे, लोकालोक पर्वत आहे, तिथे चंद्र सूर्याची गती आहे, तिथे दिशा आहेत. खाली सत्यकला वैकुंठ, स्वर्ग, अंतराळ, अष्टयोनी, कर्मभूमी आणि पृथ्वी, यावर दिग म्हणजे देश आहेत, विशिष्ट प्रांत आहेत. आणि दिशा आहेत, हे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. काळ, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ असा काळही आहे. आणि लोक म्हणजे समुदाय, समुदाय सुद्धा आहे. पृथ्वी तलावर मानव प्राणी मात्रांचा समुदाय आहे, पशु पक्ष्यांचा समुदाय आहे, वृक्षलता वेलींचा समुदाय आहे, कर्मभूमीच्या 13 कोटी देवतांचा समुदाय, अष्टदेवीच्या 13 कोटी देवतांचा समुदाय आहे, अंतराळात 13 कोटी देवतांचा समुदाय आहे. त्यानंतर स्वर्गामध्ये 33 कोटी देवतांचा समुदाय, सत्यकला वैकुंठात 9 कोटी देवतांचा समुदाय आणि शिराब्दीमध्ये 1.25 लाख देवतांचा समुदाय आहे. लोक म्हणजे समुदाय. मग असा लोक त्या अष्टभैरवांच्या ठिकाणी आणि त्यांच्या पलीकडे नाही, म्हणजे समुदाय नाही. त्या 8च आहे. 8ही देवता स्वतंत्र आहे, त्यांच्या पत्न्या नाही आणि त्यांना परिवार नाही. मग अशा या अष्टभैरव देवता परमेश्वराच्या आज्ञेने सृष्टी रचनेचं कार्य संचलन करणाऱ्या त्रिगुणात्मक तथा पंचप्रकार संपन्न दिव्य सामर्थ्यवान आहेत. परंतु परमेश्वरा नव्हे, ती त्या परम ऐश्वर्याने संपन्न नाहीत. त्या पलीकडील सर्वश्रेष्ठ अशा त्या सत्ताधीश नाही. आणि त्यांच्याही पेक्षा अधिक व्यापक आणि सर्वश्रेष्ठ सत्ताधीश देवता अजून वर उरलेले आहेत. मग या अष्टभैरव देवता ज्या आहेत त्या चिराब्दीच्या नारायण देवतेचा जो लोकालोक पर्वत आहे त्या पलीकडे त्यांच्या स्वरूपावधीमध्ये 8 शिळा पडलेल्या असतात, त्यांना गंडिका म्हणतात. त्या 8 शिळांवरती त्यांचे कदाचित पाय टेकतात आणि मात्र त्या सातत्यानं सृष्टीच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जलद गतीने परिभ्रमण करीत राहतात. आता या अष्टभैरवांच्या पलीकडे असलेली त्यांच्यापेक्षा सामर्थ्य संपन्न अशी व्यापक जी एक ब्रह्मांडाची मालकीन असलेली जी देवता आहे, मग ती तरी परमेश्वर असेल की या खालच्या सर्व 81 कोटी 1.25 लक्ष 8 देवतांवरती ती सत्ता गाजवणारी एकुलती एक देवता आहे. मग ती एकच आहे म्हणून तीच परमेश्वर असेल. म्हणून सांगतात की विश्वरूप देवता होय पर परमेश्वरू नव्हे, की ती सुद्धा परमेश्वर नाही. मग अष्टभैरव देवतांपेक्षा 10 पटीने व्यापक तथा सामर्थ्य संपन्न असलेली विश्वरूप नामाची देवता आहे. विश्व म्हणजे व्यापक आणि रूप म्हणजे स्वरूप, की व्यापक स्वरूप अशी असलेली ती देवता आहे. की तिचं स्वरूप जे आहे ते खालील देवतांपेक्षा
प्रत्येक स्थानातील देवता जशा 10-10 पटीनं व्यापक होत गेलेले आहे आणि अष्टभैरव देवता ज्या आहेत मग त्या 50 कोटी योजन व्यापक स्वरूप अशा वर्तुळाकार स्वरूपाच्या आहेत, म्हणजे त्यांच्या अव्यक्त ब्रह्मांड असता. तसं त्या अष्टभैरवांपेक्षा 10 पटीनं व्यापक ही विश्वरूप देवता असल्यामुळे तिचं अव्यक्त ब्रह्मांड त्याचं जे पिवळ्या रंगाचं गोलाकार स्वरूप आहे ते 500 कोटी योजन म्हणजे 5 अब्ज योजन इतक्या आकाराचं आहे. आणि म्हणून ते विश्व म्हणजे व्यापक आहे. खालील सर्व देवतांपेक्षा ती अत्यधिक पटीनं व्यापक म्हणून विश्व, आणि रूप म्हणजे तिचं स्वरूप तसं आहे म्हणून विश्वरूप. तथा तिची जी व्यक्त ब्रह्मांडस्थ आहे सृष्टीचं कार्य संचलन तथा व्यापार करणारी, ती सुद्धा तिच्या नावाप्रमाणेच व्यापक आहे. मग ही विश्वरूप देवता तिची व्यक्त ब्रह्मांडस्था कासवाकृती असून अष्टभैरव देवतांचं स्वरूप जेवढं 50 कोटी योजन आहे तेवढ्या आकाराचं तिचं गोलाकार पोट आहे कासवाकृती, आणि 6 कोटी तिचे हातपाय तथा मुख आणि पुच्छ आहे. एकूण 56 कोटी योजन व्यापक अशी कासवाकृती या विश्वरूप देवतेची व्यक्त ब्रह्मांडस्थ आहे. आणि ती अष्टभैरव देवतांपेक्षाही 10 पटीनं सामर्थ्य संपन्न आहे, तरी सुद्धा ती परमेश्वर नाही. ती सुद्धा परमेश्वराच्या आज्ञेने सृष्टी रचनेचं कार्य संचलन करणारी त्रिगुणात्मक तथा पंचप्रकारात्मक दिव्य सामर्थ्य संपन्न अशी शक्ती आहे. परमेश्वरू नव्हे, परंतु ती परमेश्वर्याने संपन्न नाही. मग परमेश्वरू नव्हे म्हणजे नाही, ती एकच आहे. तिच्या स्वरूपामध्ये असा दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही देवतेच्या अस्तित्वाचा भाव नाही आणि तिचा कोणी परिवार सुद्धा नाही. मग अशी एक ब्रह्मांड व्यापक असलेली जी विश्वरूप नामक देवता आहे ती सुद्धा जर परमेश्वर नाही, तर मग तिच्यासारखे पलीकडे आणखी अनंत ब्रह्मांड आहेत की त्या विश्वरूप देवतेच्या 500 कोटी योजन वर्तुळाकार अशा पिवळ्या रंगाच्या भरीव चेतन त्रिगुणात्मक पंचप्रकार रूप सामर्थ्याने संयुक्तिक असलेल्या स्वरूपात अष्टभैरव, शिराब्दीचा नारायण, सत्यकला सुगंधीच्या ब्रह्मा विष्णू महादेवादिक देवता, स्वर्गातील इंद्र चंद्रादिक देवता, अंतराळातील गणपती सरस्वती आदी अष्टदेवीच्या वीर भौतिक चिराचितूक आणि कर्मभूमीच्या फुली मराळी हाहू आणि पृथ्वीतलावर मनुष्य पशु पक्षादी जीवन, हे पूर्ण ब्रह्मांड तिच्या स्वरूपामध्ये सामावलेलं आहे. की एकूण तिच्या स्वरूपामध्ये 81 कोटी 1.25 लक्ष तिला धरून 9 देवता आहेत. अशा प्रकारचे पलीकडे अनंत ब्रह्मांड आहेत की त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये या इतक्या अशाच प्रकारच्या देवता आणि तिथे अशाच प्रकारचं पृथ्वी ग्रह गोलादी चंद्र ताऱ्यांची संरचना तथा मनुष्य पशु पक्षादिकांचं जीवन आहे. आणि तिथेही परमेश्वराचा सृष्टी रचना करून जीवांना ज्ञान तथा प्रेम देऊन त्यांचा उद्धार करण्याचा व्यापार सुरू आहे. मग या अशा पलीकडे असलेल्या अनंत ब्रह्मांडांना व्यापून उरलेली जी विशाल स्वरूप अनंत पटीने सामर्थ्य संपन्न असलेली शक्ती आहे ती तरी परमेश्वर असेल. म्हणजे जी एक ब्रह्मांड व्यापक विश्वरूप देवता आहे ती परमेश्वर नाही हे समजलं, पण जी अनंत ब्रह्मांड व्यापक असलेली शक्ती आहे देवता आहे ती तरी परमेश्वर असेल. म्हणून सांगतात की चैतन्य देवता होय परमेश्वरू नव्हे, की ती सुद्धा परमेश्वर नाही, ती सुद्धा देवताच आहे. ती कोणती? तर चैतन्य देवता होय, चैतन्य.
मग या अनंत ब्रह्मांडांना व्यापून उरलेली वर्तुळाकार स्वरूप हिरव्या रंगाची चेतन त्रिगुणात्मक पंचप्रकारात्मक सामर्थ्य संपन्न अशी जी देवता आहे तिला चैतन्य ही नामना आहे. का तर चित चेतने चित ज्ञाने. चित या धातूपासून चेतनता उद्धृत होते आणि ज्ञान उद्धृत होतं. की खालील देवतांपेक्षा ती अत्यधिक पटीनं चेतन आहे. आणि विश्वरूप देवतेचं सामर्थ्य अष्टभैरवांपेक्षा 10 पटीनं आहे. पण विश्वरूप देवतेपेक्षाही अनेक पटीने, 10 पटीने नाही, आता अनेक पटीने या चैतन्य देवतेचं सामर्थ्य आहे. मग ज्याचं सामर्थ्य जितकं अधिक त्या सामर्थ्यामुळे त्याच्या स्वरूपाची चेतना सुद्धा, त्याची स्फूर्ती सुद्धा अधिक असते. जसा एक युवक आहे आणि एक म्हातारा आहे, दोन्हीही चेतनच आहेत. पण युवकाच्या ठिकाणी सामर्थ्य अधिक म्हणून त्याची चेतना जास्त दिसते, स्फूर्ती जास्त दिसते त्याच्या ठिकाणी. आणि म्हातारा जो असतो तो जरी चेतन असला त्या युवकाप्रमाणेच तरी त्याचं सामर्थ्य क्षीण झालेलं असतं, म्हणून त्याची चेतना कमी दिसते आणि स्फूर्ती सुद्धा कमी असते. तद्वत खालील देवतांपेक्षा वरील देवतांची चेतना ही त्यांच्या ठिकाणी असलेल्या 10 पटीनं सामर्थ्यामुळे अधिक प्रमाणामध्ये कार्यान्वित असते. मात्र चेतन स्वरूप सारखंच असतं. हे कर्मभूमीची शेवटील यक्षिणी जेवढी चेतन आहे, जसं तिचं चेतन स्वरूप आहे तसंच चेतन स्वरूप आदिशक्ती चैतन्य मायेचं आहे. तसंच चेतन स्वरूप जीवाचं आहे आणि परमेश्वराचं आहे. एवढंच की त्यांच्या स्वरूपामध्ये सपूर्दोष्टरत्व आहे, मात्र चेतनत्व हे सारखं आहे. मात्र त्यांच्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्याच्या भावामुळे त्या चेतनेची स्फूर्ती ही अधिकाधिक आहे. की खालील देवतापेक्षा वरील देवते सामर्थ्य अधिक असल्यामुळे त्यांची चेतना जास्त प्रमाणात कार्यान्वित आणि स्फूर्ती अधिक. म्हणून ही अनंत ब्रह्मांड व्यापिनी जी आदिशक्ती चैतन्य माया आहे ती अत्यधिक पटीने चेतन असल्या कारणामुळे तिला चैतन्य ही नामना आहे. आणि चित चेतने चित ज्ञाने यावरून तिला अनंत ब्रह्मांडातील देवतांचं ज्ञान आहे. कारण जिथे चेतना आहे तिथे संवेदना आहे, म्हणजे जाणीव आहे, ज्ञान आहे. जिथे जळत्व आहे तिथे असंवेदनशीलता आहे, तिथे जाणीव नाही आणि ज्ञान नाही, अज्ञान आहे. मग ही चेतन असून ती अधिक सामर्थ्य संपन्न आहे. तिचं जे ज्ञान सुख सामर्थ्य प्रकाश ऐश्वर्य हे पंचप्रकारात्मक सामर्थ्य आहे ते अनंत ब्रह्मांडातील देवतांपेक्षा अनेक पटीने अधिक आहे. आणि त्याद्वारा तिला अनेक ब्रह्मांडातील देवतांचं ज्ञान म्हणजे जाणीव प्रत्यक्ष तिच्या दृष्टीच्या समोर अनंत ब्रह्मांड असतात. आणि प्रत्येक ब्रह्मांडातील जीवांनी केलेल्या अनेक जन्मांतरातील पाप पुण्य कर्माचं सुद्धा तिला ज्ञान आहे. म्हणून तिला चैतन्य म्हटलं. तिला आदिशक्ती माया म्हणतात. आदी म्हणजे सर्वप्रथम, म्हणजे आता तिच्या पलीकडे मग जो सांगितलेला परमेश्वर आहे त्याच्या स्वरूपामध्ये चेतना शक्ती मधली ही सर्वप्रथम शक्ती आहे, म्हणून तिला आदी म्हटलं. द्वितीय शक्ती विश्वरूप देवता, तृतीय अष्टभैरव. मग आदी म्हणजे सर्वप्रथम आणि शक्ती म्हणजे सामर्थ्य. आदिशक्ती की खालील देवतांपेक्षा अत्यधिक पटीनं ती सामर्थ्य संपन्न आहे आणि ती परमेश्वराचं सृष्टी कार्य संचलन करण्याचं प्रथम करण म्हणजे साधन आहे. की परमेश्वर तिच्या सामर्थ्याच्या द्वारा सृष्टीचं कार्य संचलन करून घेत असतात, म्हणून तिला शक्ती म्हणतात. आणि आदिशक्ती म्हणजे सर्वप्रथम तिला कार्यान्वित करतात, तिला आज्ञा देऊन सृष्टीची रचना करून घेतात, म्हणून ती आदिशक्ती. आणि चैतन्य माया चेतन स्वरूप असून ती माया म्हणजे जीवांना मोहवणारी भ्रमवणारी, म्हणून माया.
परमेश्वरीय आज्ञेने तिच्यात अनंत ब्रह्मांडा पलीकडे असलेल्या तम स्वरूपामध्ये असलेल्या जीवांना ती आपला चेतन स्वरूप असा चैतन्य अंश म्हणजे संलग्न लावून त्याला ती मोहवते, त्याला चैतन्य महम अशी अन्यथार्थ भावना उपजवते आणि मग त्याला सकळ देवता मळवेष्टीत करण्याचं सामर्थ्य देऊन मळवेष्टीत झाला असता मनुष्य जन्मात घालते आणि मग त्याला ती त्याच्या कर्मसंयोगानुसार चतुर्विध कर्म फळामध्ये भ्रमवीत असते आणि त्याला इंद्रियच्या द्वारा विषयांमध्ये मोहवीत असते, म्हणून ती माया. तर अशी सर्वश्रेष्ठ अनंत ब्रह्मांड व्यापक अशी जी आदिशक्ती चैतन्य माया आहे ती सुद्धा परमेश्वर नसून परमेश्वराची शक्तीच आहे. म्हणून चैतन्य देवता होय, ती देवता आहे दिव्य सामर्थ्य संपन्न अनंत ब्रह्मांड व्यापक. त्या अनंत ब्रह्मांडातील देवतांपेक्षा अनेक पटीने पंचप्रकारात्मक सामर्थ्य संपन्न होय म्हणजे आहे, पर परमेश्वरू नव्हे. परंतु ती सुद्धा परमेश्वर्याने संपन्न नाही किंवा सर्वांच्याच पलीकडील वरिष्ठ अशी सत्ताधीश नाही. मग अशा या चैतन्य देवतेची व्यक्त ब्रह्मांड असता प्रति ब्रह्मांडामध्ये जेवढं विश्वरूप देवतेचं 500 कोटी योजन वर्तुळाकार स्वरूप आहे तेवढ्या आकाराने ती वर्तुळाकार स्वरूप आपल्या हरित वर्णातून व्यक्त विभक्त झालेली असते की त्या ठिकाणी त्या आदिशक्ती चैतन्य मायेच्या आत्मोपास्ती धर्माचं म्हणजे बैर्याग रूप धर्माचं आचरण करणाऱ्या साधनवंताला पावन करण्यात येऊन तिचं चिज्जड सुख प्रदान करण्यात येतं, तथा तिचा जो शुद्ध शांभव विद्यावंत आहे त्याचं सुख सुद्धा त्या तिच्या वर्तुळाकार व्यक्त चिज्जड ब्रह्मांडस्थेमध्ये पावन करून करण्यात येत असतं. असं जितके अनंत ब्रह्मांड आहे तितक्या अनंत ब्रह्मांडामध्ये ही आदिशक्ती चैतन्य माया आपल्या स्वरूपातून होण्याच्या भावाने व्यक्त विभक्त होऊन वर्तुळाकार स्वरूप विश्वरूप देवतेच्या अव्यक्त ब्रह्मांड असते एवढी प्रति ब्रह्मांडामध्ये स्थिरावलेली असते. मग ती व्यक्त ब्रह्मांड असता तथा तिची अनंत ब्रह्मांड व्यापक अशी अव्यक्त ब्रह्मांड असता या उभयता दोघीही त्या देवताच आहेत परंतु परमेश्वर नाही. मग आतापर्यंत मागे 9 ही स्थानांतर्गत आणि 9 वचनांच्या द्वारा सांगितलेल्या ज्या 81 कोटी सव्वा लक्ष 10 देवता आहेत त्या सर्व ईश्वरीय त्रिगुणात्मक शक्ती परमेश्वराच्या आज्ञेने सृष्टीचं कार्य संचलन करणाऱ्या देवता आहेत परंतु परमेश्वर नाही. तर मग परमेश्वर आहे तरी कोण याविषयी शेवटच्या 10व्या वचनामध्ये निरूपण करतात. चैतन्या पर परमेश्वर. परमेश्वरा कोठे आहे तर चैतन्यापर म्हणजे जी अनंत ब्रह्मांड व्यापक आदिशक्ती चैतन्य माया आहे वर्तुळाकार हरित वर्णाची तिच्या पर म्हणजे तिच्यापेक्षा श्रेष्ठ. पर म्हणजे याचा अर्थ पलीकडे धरू नये, पर याचा अर्थ श्रेष्ठ. अपर दर्जा आणि पर दर्जा. अपर दर्जा म्हणजे कनिष्ठ दर्जा आणि पर दर्जा म्हणजे श्रेष्ठ दर्जा. म्हणजे जर चैतन्य पर याचा अर्थ एवढा न सुद्धा गृहीत धरला की पर म्हणजे पलीकडे परमेश्वर आहे तर मग परमेश्वरा एक देशी होईल म्हणजे तो एका ठिकाणी कुठेतरी वास्तव्याला आहे म्हणजे तो अलीकडे नाही आहे किंवा सृष्टीमध्ये व्यापक नाही आहे असा त्याचा अर्थ ध्वनित होईल. जसं मुस्लिमांच्या कुराणामध्ये 7वे आसमान पर तख्ते इलाही म्हणून अल्लाहचं स्थान आहे आणि ते आपल्या शास्त्रानुसार 7 स्थान जे आहे ते अष्टभैरव देवतां
च्या खाली शिराब्दी देवतेपर्यंतचे 7 स्थान आहे ते 7 आसमान आणि 8वं स्थान जे आहे ते विश्वरूप देवतेचं ते त्यांचं तख्त इलाही म्हणजे त्यांच्या ईश्वराचा तख्त म्हणजे आसन त्यांचा अल्लाह. आणि ती विश्वरूप देवता सुद्धा एकच आहे, तिला परिवार नाही. तद्वत मुस्लिमांचा अल्लाह सुद्धा एकच आहे, ते इतर देवतांना मानत नाही. मग तसं परमेश्वर हा चैतन्यपर याचा अर्थ पलीकडे असं म्हटलं तर तो एक देशी होईल. एका ठिकाणी कुठेतरी तो दिव्य चतुर्भुज आहे किंवा सहस्रभुजा धारण केलेला कोणत्या आसनावर बसलेला आहे असं अन्यथार्थ चुकीची कल्पना कोणाच्या मनात निर्माण होईल. म्हणून चैतन्यपर म्हणजे तिच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचा असा याचा सिद्धांत स्वरूप अर्थ आहे. वाचून चैतन्यपर म्हणजे तिच्या पलीकडे परमेश्वर तिला व्यापून उरलेलाच आहे, म्हणजे तिच्या अलीकडे सुद्धा आहे, तिच्या स्वरूपात सुद्धा आहे. चैतन्यपर परमेश्वर. परमेश्वर म्हणजे काय तर परम अधिक ईश्वर. परम म्हणजे श्रेष्ठ आणि ईश्वर म्हणजे ईश अधिक वर. ईश म्हणजे सत्ताधीश आणि वर म्हणजे वरिष्ठ. श्रेष्ठ असा वरिष्ठ सत्ताधीश त्याला म्हणतात परमेश्वर. म्हणजे ही परमेश्वर शब्दाची व्याख्या झाली. मात्र आहे खरोखर तो कोण की जो असा श्रेष्ठ वरिष्ठ सत्ताधीश आहे ते कोणाला म्हणावं. म्हणजे जसं इतर संप्रदायातील लोक आपापल्या आराध्य दैवतालाच परमेश्वर म्हणून संबोधित असतात. मात्र खरोखर वास्तववादी यथार्थ स्वरूप कोणाला परमेश्वर म्हणावं तर त्या अनंत ब्रह्मांड व्यापक आदि शक्ती चैतन्य मायेच्या स्वरूपाच्या आत तथा बाहेर पलीकडे दशोदिशांनी व्यापक असा उरलेला जो अव्यक्त निर्गुण निराकार अगाध अनंत आनंदमय दिव्य तेज पुंज प्रकाश स्वरूप आहे त्याला परमेश्वर या नामनेने संबोधित करण्यात येतं. मग तो अव्यक्त आहे म्हणजे सर्व व्यापक सगळ्या ठिकाणी तर आकाशाप्रमाणे व्यापलेला आहेच त्याने सर्वांना. आणि तो पलीकडे अनंत उरलेला आहे की पृथ्वीच्या आत बाहेर आकाशाच्या आत बाहेर कर्मभूमीच्या देवतांच्या आत बाहेर अष्टगिनीच्या देवतांच्या आत बाहेर करत तो विश्वरूप देवता एक ब्रह्मांडाच्या आत आणि तिच्याही बाहेर अनंत ब्रह्मांडांच्याही आत आणि आदि मायेच्या अनंत ब्रह्मांड व्यापक हरित चेतन स्वरूपाच्याही आत तिच्यापेक्षा अत्यंत सूक्ष्मातीत सूक्ष्म चेतन स्वरूप असा तो पलीकडे दशोदिशांनी अनंत उरलेला आहे की त्याच्या स्वरूपाला शेवट नाही कुठेच. तो अव्यक्त आहे म्हणजे व्यक्तीर्ण दृश्यते स अव्यक्त. व्यक्तिरूपानं तो दृश्यमान होत नाही कारण तो अतिशय सूक्ष्म आहे. निर्गुण म्हणजे त्रिगुणाच्या अतीत म्हणजे पूर्णपणे वेगळा भिन्न असा आहे. आणि या ज्या देवता सांगितल्या कर्मभूमीपासून तर आदि शक्ती चैतन्य मायेपर्यंत या त्रिगुणात्मक स्वरूप आहे. सात्विक राजस तथा तामस या 3 गुणांनी त्यांच्या स्वरूप भावाने अस्तित्वात आहे. आणि परमेश्वर त्याचं जे अव्यक्त चेतन स्वरूप आहे सूक्ष्मातीत सूक्ष्म सर्वव्यापक ते मात्र निर्गुण आहे. गुणाच्या वेगळा आहे. त्या ठिकाणी किंचित मात्र गुणाचा लवलेश नाही. रजतम काय पण सत्वगुण सुद्धा नाही. आणि निराकार म्हणजे त्याच्या स्वरूपाला कुठल्याही प्रकारचा त्रिकोण चौकोन वर्तुळाकार नाही. जसं या आता कर्मभूमीच्या देवतांच्या व्यक्त ब्रह्मांड अव्यक्त ब्रह्मांड असताना वर्तुळाकार आहे त्याच्याही पलीकडे 10 पटीने वर्तुळाकार करत करत एक ब्रह्मांड व्यापक विश्वरूप देवता ही 500 कोटी योजन वर्तुळाकार आहे. आणि अशा अनंत ब्रह्मांडाला व्यापून आदि शक्ती चैतन्य माया ती सुद्धा वर्तुळाकार आहे. परंतु परमेश्वराला तसा पलीकडे कुठेही वर्तुळासारखा मर्यादित आकार नाही का चौकोनासारखा नाही का त्रिकोण किंवा षटकोन
किंवा अमिबा सारखा असा वेळा वाकडा आकार की तिथे तो संपला की तितका आहे असं म्हणून सांगता येईल. असं मर्यादित स्वरूप त्याला आकृती नाही, तो अपरिमित, असीम आणि अमर्यादित असल्या कारणामुळे त्याच्या स्वरूपाला कुठेही किनारा नाही आणि तिथे आकृतीबद्ध तो होत नाही. म्हणून त्याला निराकार म्हणजे आकार विरहित म्हणतात. शिवाय तो अगाध अनंत, त्यामुळेच तो अगाध म्हणजे त्याच्या स्वरूपाला तळस्पर्श नाही. गाध म्हणजे तळस्पर्श म्हणजे नाही, कुठेही तो संपला असं आपल्याला दाखवता येत नाही. आणि अनंत म्हणजे अंत नव्हे, तो अनंत, त्याच्या स्वरूपाला अंत म्हणजे शेवटही नाही. की असे अंतम न विदू सुरा सुरगणा, देवी देवता सुद्धा त्याच्या स्वरूपाचा अंत न विदू जाणत नाही. की भगवंतही म्हणतात गीतेत, मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. धनंजया, माझ्या पलीकडे न किंचित अस्ति, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि माझ्या स्वरूपाच्या पलीकडे कोणी एक उरलेला नाही. माझ्या स्वरूपाच्या पलीकडे दशोदिशांनी मीच उरलेला आहे. म्हणून त्याला अनंत ही संज्ञा आहे. शिवाय तो दिव्य तेज पुंज प्रकाशमय स्वरूप आहे, सर्व व्यापक आहे, सगळ्या ठिकाणी इथेही असून आकाशामध्ये आपल्या समोर जर एकाएकी हजारो सूर्य, लाखो सूर्य तळपू लागले तर तो जो प्रकाश होईल तो सुद्धा त्या परमेश्वराच्या स्वरूपाच्या प्रकाशापेक्षा अतिशय नगण्य असेल. इतकं त्या परमेश्वराच्या स्वरूपाचं दिव्य तेज पुंज आभा आहे आणि प्रकाश आहे. मग मात्र तो असा दिव्य तेजपुंज परमेश्वर सर्व व्यापक असून सुद्धा आपल्याला दृष्टीनं दिसत नाही. आपल्या डोळ्यानं त्याच्या स्वरूपातील प्रकाशाचा एक किरण सुद्धा दिसत नाही, कारण तो विरुद्ध धर्मीवंत आहे. तो सर्वात्मक असून सर्वातीत आहे, इथले इथे असून तो नसल्यासारखा आहे, वेगळा आहे. मग असा चैतन्य परमेश्वर त्या आदिशक्ती चैतन्य मायेपेक्षाही श्रेष्ठतम असा तिच्यावरही ईश्वर म्हणजे वरिष्ठ सत्ताधीश, की त्या आदिमायेवरही तो सत्ता गाजवणारा आहे. की तिला आज्ञा देऊन तो सृष्टीची रचना तथा संहार करून घेत असतो. आणि मात्र त्याचा कोणी परमेश्वर नाही, तोच एकमेव स्वतः परमेश्वर आहे. उपनिषद म्हणतात की न कश्चित जनियाम अस्ति न चा अधिप. त्या परब्रह्म परमेश्वराच्या अव्यक्त निर्गुण निराकार दिव्य तेजपुंज सर्वव्यापक स्वरूपाचा न कश्चित जनियाम अस्ति, त्याला जन्माला घालणारा म्हणजे त्याला उत्पन्न करणारा कोणी एक नाही. न च अधिप, आणि त्याचा अधिपती सुद्धा कोणी नाही, त्याच्यावर कोणी सत्ताही गाजवणार नाही. परंतु त्यानेच आपल्या माया शक्तीला आज्ञा देऊन अनंत ब्रह्मांडांची रचना करून अष्टभैरव स्वरूपातील पाची भूतांच्या द्वारा पृथ्वी ग्रह गोलातीची रचना करून मायेच्या तम स्वरूप गर्भातील जीवांना बाहेर काढून मनुष्यामध्ये त्या जीवांना जन्माला घातलं आणि सृष्टीची संरचना करवली. मात्र त्याला कोणी एक उत्पन्न केलेलं नाही आणि त्याचा कोणी अधिपती नाही, तो मात्र सर्वांचा अधिपती आहे. तो आदिशक्ती चैतन्य मायेला आज्ञा देऊन सृष्टीची रचना तथा सृष्टीचं कार्य संचलन तिच्या द्वारा खालच्या आणखी ज्या ज्या देवतेच्या अत्यारिक्तित स्वरूपात जेवढं जेवढं सामर्थ्य असेल त्या सामर्थ्याकडून जे जे कार्य होऊ शकत असेल ते ते सामर्थ्य त्यांना सोपवणार आहे. म्हणून असा जो चैतन्यपर परमेश्वर म्हणितला इथपर्यंत श्री चक्रधर स्वामींच्या श्रीमुखातील हे वचन आहे. मात्र आता मागे प्रत्येक स्थानातील देवतांचे नाम सांगितले. कर्मभूमीच्या फुली मैराडी हाहू सांगितल्या. अष्टदेवनीच्या वीर भौतिक चिडा चिटुक यक्ष यक्षिणी शंखिनी डांकिनी या सांगितल्या. अंतराळामधील गणपती सरस्वती माधव चित्र विचित्र चित्रांगद या देवता सांगितल्या. सत्य कैलास वैकुंठातील ब्रह्मा विष्णू महादेव या देवतांचे नाव सांगितले. शिराब्दीचा शेषशाही नारायण हे नाम सांगितलं. अष्टभैरवातील कराडी विक्राडी उमापती पशुपती सदाशिव ब्रह्मा विष्णू महादेव हे नाम सांगितलं. पलीकडे विश्वरूप देवता तिचं नाम आणि त्याही पलीकडे मग आदिशक्ती चैतन्य माया ही नामना असलेली सर्वश्रेष्ठ अनंत ब्रह्मांड व्यापिनी देवता शक्ती सांगितली. मग मात्र स्वामींनी आपल्या श्रीमुखातून
तसं विशिष्ट परमेश्वराचं नाम निर्देश केलेला नाही. फक्त चैतन्यापर परमेश्वर एवढंच उद्धृत केलं की चैतन्या पलीकडे परमेश्वर आहे हे जाणून घ्या. चैतन्यापेक्षा श्रेष्ठ परमेश्वर आहे हे समजून घ्या. मग तो कोणता, त्याचं काही नामाभिधान आहे किंवा नाही. तो तर युगायुगामध्ये अनंत अवतार घेतो. त्याचे 5 प्रमुख अवतार आहेत. त्या 5 अवताराचे नामही आहेत. परंतु त्याचं जे अव्यक्त निर्गुण निराकार दिव्य तेज पुंज सर्वव्यापक स्वरूप आहे त्याला अव्यक्त अभिप्राय काही नामना आहे किंवा नाही, आणि असल्यास ती कोणती. म्हणून पुढे श्री नागदेवाचार्य हे वचन पूर्ण करून अन्वय संबंधाला वाक्य पूर्ण करतात. तो देव श्री चक्रधर, की तो जो देव आहे म्हणजे चैतन्यापर जो परमेश्वर, तो म्हणून निर्देशावाचक शब्द आहे. तो देव म्हणजे दिव्य तेज पुंज प्रकाशमय. देव हा शब्द दातृत्ववाचक, की तो चतुर्विध दान देणारा आहे म्हणून देव. लीलादान, संबंधदान, ग्रहणादान तथा विशेष रूपाने तो जीवांना कैवल्य दानच प्रदान करणारा आहे, देणारा आहे म्हणून देव. तो देव श्री चक्रधर आहे. श्री म्हणजे आदिशक्ती चैतन्य माया. तिचं चक्र म्हणजे वर्तुळाकार हिरव्या रंगाचं अनंत ब्रह्मांड व्यापक स्वरूप. ते ज्याने आपल्या अव्यक्त निर्गुण निराकार स्वरूपात धरलेला आहे तो श्री चक्रधर. म्हणजे त्या अव्यक्ताभिप्राय ही श्री चक्रधर नाम नाही. की भगवंत म्हणतात की यो लोकत्रयम आविश्य बिभर्ती अव्यय ईश्वर. जो अविनाशी ईश्वर पुरुषोत्तम स्वरूप परमात्मा तिन्ही लोकांमध्ये आविष्य म्हणजे प्रविष्ट झालेला असून बिभर्ती म्हणजे धरतो आहे. धर हा शब्द बिभर्ती. आणि मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणी गणायु. सर्वमिदम म्हणजे हे समग्र जग, हे अनंत ब्रह्मांडासहित आदी माया, हे सर्व मयी प्रोतम माझ्या अव्यक्त निर्गुण निराकार स्वरूपात पोवलेलं आहे. सूत्रे मणी गणायु. ज्याप्रमाणे सूत्रामध्ये म्हणजे धाग्यामध्ये मण्यांचे गण, यू म्हणजे प्रमाणे, त्याप्रमाणे धाग्यामध्ये मण्यांचे गण समुदाय जसे ओवलेले असतात आणि त्या मण्यांच्या समुदायांना धागा हा आधारभूत असून त्या धाग्याने त्यांना धरलेलं असतं. तद्वत त्या चैतन्यापर असलेल्या परमेश्वराने म्हणजे अव्यक्त निर्गुण निराकार अगाध अनंत आनंदमय दिव्य तेज पुंज प्रकाश स्वरूप अशा सर्व व्यापक परब्रह्म परमात्म्याने या समग्र जगताला आपल्या स्वरूपामध्ये धरलेला आहे. आणि त्यामध्ये श्री चक्र म्हणजे आदि शक्ती माया ही श्री, आणि तिचं चक्र म्हणजे वर्तुळाकार स्वरूप, ते विशेषतः त्याने धरलेलं आहे. तिच्याद्वारा हे समग्र जग कार्यान्वित केलेलं आहे. हे सृष्टी चक्र त्याने वर्तवलेलं आहे म्हणून तो श्री चक्रधर. सकळ जीवा ते रक्षिता हो उद्धरिता हो. श्री नागदेवाचार्य आपल्या मुखे अशी भावना अभिव्यक्त करतात की तो जो चैतन्यापर परमेश्वर म्हणून सांगितला तो देव श्री चक्रधर नामक असून तो सकळ जीवा ते रक्षिता हो. सकळ म्हणजे मायेच्या तम स्वरूपात जेवढे अनंत जीव होते ते जे अनंत ब्रह्मांडामध्ये चतुर्विध कर्मफळामध्ये परिभ्रमंतीला पावलेले आहे त्या सर्व जीवांचा रक्षिता हो म्हणजे रक्षण करणारा हो. म्हणजे त्यांना मनुष्या खालोते सकळ नरक पडे, पशु पक्षी तिर्यांच्या सरपटणारे प्राणी, किडा मुंगी माकोळा वृक्षलता आदी वेली, जळत्वाचे नरक, या नरकापासून तो रक्षण करणारा हो, त्यापासून त्यांना सोडवणारा हो. आणि उद्धरिता हो म्हणजे ऊर्ध्व करिता हो, हे ऊर्ध्वगतीला नेणारा हो. मग परमेश्वर हा आपल्या लीलादान, संबंधदान, ग्रहणादानाच्या द्वारा या जीवांना खालील नरक योनीपासून, मनुष्याखाली सगळ्या नरक योनी आहे त्यापासून तो रक्षण करतो. त्याला मनुष्य जन्म देतो संबंधदानास्तव तथा लीलादानास्तव, देवी देवतांचे सुख फळही देतो आणि ग्रहणादानास्तव
देवी देवतांच्या विद्या तथा त्यांचे साध्यही देतो आणि त्यांना ऊर्ध्व करतो, म्हणजे श्रेष्ठ गतीला नेतो. ते दुःखरूप गतीला पोहोचलेले त्यांना सुखरूप गतीला नेतो आणि असं त्यांना योग्य करीत करीत मग तो सर्वश्रेष्ठ अशा आपल्या कैवल्य धामाप्रत घेऊन जातो. हे जे चौथं दान आहे कैवल्य दान, ते विशेष रूपाने या सर्व जीवांना तो चैतन्य पर असलेला श्री चक्रधर नामक परमेश्वर म्हणून देव तो देणारा हो, असं म्हणून बटोबा आपल्या अंतरतमामध्ये या सर्व जीव प्राणी मात्रांच्या उद्धाराविषयी चा भाव अभिव्यक्त करीत पुढे हे वचन पूर्ण करतात.